ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, बऱ्याच मुलांना हा प्रश्न जमलाच नाही, कारण माहीतच नव्हतं ना हे कसं करायचं. हा स्पेसिफिकली प्रश्न जो आहे, हा प्रश्न किरणोत्सारितेवरती आधारित आहे. किरणोत्सारितेलाच आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी असं म्हणत असतो. या किरणोत्सारितेला आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी असं म्हणत असतो. आता ह्या किरणोत्सारितेवरती प्रश्न कसे आले त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. ट्रिटियमचे अर्ध आयुष्यकाळ 12.5 वर्ष आहे आणि बीटा किरणांचा क्षय होतोय 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश शिल्लक राहील? द ट्रिटियम हॅज अ हाफ लाईफ ऑफ 12.5 years, is undergoing a beta decay. What fraction of original tritium will remain on decay after 25 years? म्हणजे ना अर्ध आयुष्य काळ काढायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं माहितीये का, याचा अर्ध आयुष्य काळ जे आहे ना 25 वर्षानंतर किती होईल असं विचारलेलं होतं. काही काही जणांनी डायरेक्टली याचं शॉर्टकट यूज केलं आणि समजा याचा अर्ध आयुष्य काळ 12.5 आहे, 12.5च्या डबल 25 झालं 0, असं बऱ्याच जणांनी 0 केलं. त्यांना भोपळा भेटलाय. भोपळा काय, त्यांना -1/4 मार्क पण त्यांचे गेलेत. तुखे मारायचे नाही, लॉजिक मारायचं नाही, ट्रिक करायचं नाही, कन्सेप्ट समजून घ्या काय आहे. पण तुम्ही म्हणणार सर एवढ्या सगळ्या कन्सेप्ट कशा समजून घ्यायच्या, आम्ही आहे ना सांगायला. किती मोजके टॉपिक आहे, 7, 8, 9 टॉपिक आहे फक्त, तेवढे पण करायला नको का? तर किरणोत्सारिता म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी हा तर टॉपिक आहे, आपल्याला सिलेबसमध्ये पण आहे आणि मग आपल्याला हा करावं. त्याच्यावरती बरेच प्रश्न येतात, अल्फा बीटा गॅमा. तर यांनी हाफ लाईफ पिरियड कसं काढायचं हे विचारलंय. आतापर्यंत हाफ लाईफ पिरियड विचारायचे, जसं की कार्बन डेटिंगचं विचारायचे, त्याचा शोध विलार्ड लिबीने लावलाय. युरॅनियम डेटिंग बद्दल प्रश्न आलेला आहे. तर आता हे ट्रिटियम, आता त्यांनी न्यूमरिकल बेसचा प्रश्न विचारलाय. मग आपण थोडंसं व्यवस्थित समजून घेऊ की नेमकं याला सॉल्व कसं करायचंय. बघा हे लक्षात घ्या, हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय बघा. हा जो काही रेडिओ ऍक्टिव्ह ॲटम आहे म्हणजे काय, हा जो काही किरणोत्सारी अणू आहे, या किरणोत्सारी अणूचं विभाजन होतं आणि किरणोत्सारी अणूचं विभाजन झाल्यानंतर याच्यातनं ऊर्जा बाहेर पडते आणि नवीन पार्टिकल बाहेर पडतात आणि काही महत्त्वाची किरणे बाहेर पडतात, जे की अल्फा पण होऊ शकतात, बीटा पण होऊ शकतात, गॅमा पण असू शकतात. आणि असं त्यांचं विभाजन होता होता ते नष्ट होत असतात. मग यालाच आपण हाफ लाईफ पिरियड असं म्हणतो. आणि ह्या हाफ लाईफ पिरियडचा एक महत्त्वपूर्ण फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी आता बघायला प्राप्त होईल. जो फॉर्म्युला आहे NT इज इक्वल टू NO इन ब्रॅकेट 1/2 रेस टू टोटल टाइम अपॉन T हाफ. त्याचा हाफ लाईफ पिरियड किती आहे हे आपल्याला काढायचं. हे त्याचं हाफ लाईफ पिरियड आहे आणि टोटल ड्युरेशन आपल्याला दिलेलं आहे. मग थोडक्यात हे NT म्हणजे नंबर अपॉन NO इज इक्वल टू फॉर्म्युला आपण यूज करणार हाफ इन ब्रॅकेट T अपॉन T हाफ असा आपण फॉर्म्युला यूज करणार. मग आता याच्यामध्ये फक्त एक सिंपल फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. इथं आपण हाफ लाईफ पिरियड काढण्यासाठी हाफ घेणार, इथं आपण हाफ घेणार आणि विद्यार्थी मित्रांनो टोटल किती ड्युरेशन आहे टाइम तो लिहिणार आणि त्याचा हाफ लाईफ पिरियड किती आहे ते आपण बघणार. हा हाफ लाईफ पिरियड किती ते आपण बघणार. मग आता बघा याच्यामध्ये 1/2 वरती टोटल टाइम तुम्हाला किती दिलेला आहे 25 आणि हाफ लाईफ पिरियड दिले तुम्हाला 12.5. 12.5 गुणिले 2 25. मग आता इथे किती येणार 1/2 याचा वर्ग म्हणजे 1/4 आणि 1/4 म्हणजे किती येतं 0.25. 1/4 म्हणजे किती तर 0.25. मग अशा पद्धतीने याचं उत्तर 0.25 येतं. फॉर्म्युला तुम्हाला हाच लक्षात ठेवायचा आहे. हाफ घ्यायचं, टोटल किती वर्षाचं काढायचंय 25 वर्षाचं. टोटल किती वर्षाचं काढायला सांगितलं तुम्हाला 25 वर्षाचं काढायचंय आणि टोटल हाफ लाईफ पिरियड दिली तुम्हाला 12.5. मग आपल्याला उत्तर आलं 1/2 रेस टू 4 इज इक्वल टू 1/4 म्हणजे 0.25. म्हणजे 25 वर्षानंतर ट्रिटियम 0.25 असेल. माय डिअर फ्रेंड, जर डिफिकल्टी वाटली तुम्हाला तर हा प्रश्न स्किप केलेला पण चालतो. परंतु मी असं म्हणेल जर तुम्हाला हाफ लाईफ पिरियडचा फॉर्म्युला माहीत असेल, थोडंफार सायन्स बॅकग्राऊंड असेल, तुम्ही हा प्रश्न नक्कीच करू शकता स्टेट सर्व्हिससाठी. लक्षात घ्या, स्टेट सर्व्हिस असेल, कंबाईन असेल, आपले कृषी अभियांत्रिकी आणि त्यासोबत आरोग्य सेवक सारख्या
फॉरेस्ट सारख्या परीक्षेसाठी तुम्हाला हे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न येतात. आरोग्य सेवक नाही तर क्लास 3 त्याला एवढा हार्ड येत नाही, पण जे पण क्लास 1 क्लास 2 लेवलचे आहेत तिथंच असे प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारलेले आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. मग अशा लेवलचे प्रश्न आपल्याला एक्झामला हे येताना दिसत असतात. ठीक आहे, तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आता हा पुढचा प्रश्न बघू आपण, खूप इंटरेस्टिंग आहे. हे फिजिक्सवरती आधारित हा प्रश्न आहे. फिजिक्सवरती आधारित एक विद्युत धारा म्हणून धडा आहे. त्या विद्युत धारामधील असणारा हा तुम्हाला त्यांनी न्यूमरिकल एकदम डिटेलमध्ये विचारलेला आहे. कसं सोडवायचं एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगतो, सोप्या भाषेत सांगतो, जेणेकरून तुम्हाला याचं उत्तर काढता येईल. कारण बऱ्याच जणांना न्यूमरिकल जमत नाही. बऱ्याच जणांना वाटतं की न्यूमरिकल म्हणजे काहीतरी अवघड आहे आणि न्यूमरिकल नको, पण एकदम सोपा आहे. टेक्निक सांगतो बघा. हा पण प्रश्न आपल्या राज्यसेवेचा पेपरला आलेला आहे. राज्यसेवा पेपर 2020ला आलेला आहे, ह्याच वर्षी आलेला आहे. त्याच्यामुळे आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया. 300 वॅटचे एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवले जाते. म्हणजे 300 वॅट आहे आणि ह्या 300 वॅटचं एक धुलाई मशीन आहे, रोज 1 तास चालवलं जातं. जर युनिटचा दर 3 रुपये असेल, जर युनिटचा दर 3 रुपये असेल, तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेला विजेचा खर्च किती हे काढा. फिजिक्सचा ट्रेंड सांगितलं होतं मी तुम्हाला जेव्हा लेक्चर आपलं सुरू झालं. फिजिक्सचा ट्रेंड हाच आहे की तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येणारे न्यूमरिकल्स, तुम्हाला ते विचारणार आहे प्रॉब्लेम्स. अ वॉशिंग मशीन रेटेड 300 वॅट is operated 1 hour a day, and if a cost of 1 unit is ₹3, and what will be the cost of energy to operate the washing machine for the month of March? For the month of March, ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत 279, 31, 27, 27.90 आणि याच्यापैकी तुम्हाला करेक्ट आन्सर निवडायचं आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन करू. बघू आपल्याला जे काही वीज बिल येतं ना, आपल्याला जे काही वीज बिल येतं घरामध्ये, जे काही आपल्याला लाईट बिल येतं, एकदम सोपं करून सांगतो, त्याला आपण युनिट असं म्हणतो. त्याला आपण युनिट असं म्हणतो. आणि ह्या युनिटचं एक मापन केलेलं आहे. ह्या युनिटला आपण 1 किलो वॅट आवर असं म्हणत असतो. या युनिटला आपण 1 किलो वॅट आवर असं म्हणत असतो. मग आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येईल की 1 युनिट अर्थातच 1 किलो वॅट आवर, हे 1 युनिट म्हणजे 1 किलो वॅट आवर असतं. मराठीमध्ये सांगायचं म्हणलं तर याला आपण किलो वॅट तास असं म्हणत असतो. याला आपण किलो वॅट तास असं म्हणत असतो. म्हणजे जेव्हा पण आता प्रत्येक तासाला आणि प्रत्येक किलो वॅटला हे मोजलं जातं 1 युनिट, बरं का. असे किती युनिट जळले, किती तासामध्ये किती किलो वॅट गेले, हे तासागणिक हिशोब असतो हा. याला आपण युनिट असं म्हणतो. हे तुम्हाला कळलं, याला किलो वॅट तास असं म्हणतो. आता तुमच्या असं लक्षात येईल की मी प्रश्नापर्यंत परत घेऊन येतो तुम्हाला. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 300 वॅट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शक्ती दिलेली आहे आणि शक्ती दिलेली तुम्हाला 300 वॅट. ठीक आहे, 300 वॅट तुम्हाला शक्ती दिलेली आहे, आपल्याला मान्य आहे. तुम्हाला पॉवर दिलेली आहे अँड दिस पॉवर इज इक्वल टू 300 वॅट. इट इज क्लिअर. परत तुम्हाला रोज 1 तास चाललेला आहे आणि मार्च महिना आहे. रोज 1 तास आणि मार्च महिना. ठीक आहे, मग याचं ड्युरेशन म्हणजे याचा टाइम किती आहे, याचा कालावधी किती आहे. तर याचा कालावधी रोज 1 तास, याप्रमाणे 31 दिवस म्हणजे 31 घंटे ही तुमची धुलाई मशीन चालली आहे. तुम्ही 31 घंट्यासाठी धुलाई मशीन चालवताय आणि तुमच्याकडे युनिटचा दर किती आहे. तुमचे युनिटचा दर आहे 1 युनिटला, बघून घेऊ, एका युनिटला तुम्हाला किती रुपये लागतात, 3 रुपये लागतात. ठीक आहे, चलो, एका युनिटला 3 रुपये लागतात. आता पहिल्यांदा लाईट बिल काढण्याच्या पहिले आपल्याला पहिले हे काढावं लागेल की किती युनिट जळाले. आता किती युनिट जळाले कसं काढायचं हे बघा. तुम्हाला मी बोललो, पण 1 युनिट म्हणजे काय असतं की युनिटची परिभाषा काय आहे. युनिटची परिभाषा एवढीच आहे की युनिट म्हणजे किलो वॅट आवर असतं. युनिट म्हणजे किलो वॅट आवर असतं. आता फॉर्म्युल्यामध्ये किलो वॅट आहे, पण दिलेलं फक्त वॅटच आहे ना, त्याचं रूपांतर करावं लागेल पहिल्यांदा आपल्याला. मला सांगा 1 किलो वॅट,
1 किलोवॅट म्हणजे किती वॅट हो? 1000 वॅट. एकदम बरोबर आहे, 1000 वॅट. 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट. आता मला सांगा, जर मला 300 वॅट दिलेला आहे आणि ह्या 300 वॅटचं रूपांतर जर मला किलोवॅट मध्ये करायचंय, तर मी काय करणार? ह्या 300ला मी विद्यार्थी मित्रांनो सरळ सरळ 1000 ने याला मी भागाकार करणार, तर मला हे किलोवॅट मध्ये प्राप्त झालं. मला वॅटचं रूपांतर किलोवॅट मध्ये करण्यासाठी मी 1000 ने भागाकार केला. मान्य सगळ्यांना? हे 2 शून्य, 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 3/10 म्हणजे 0.3 किलोवॅट एवढी ऊर्जा आपण वापरत आहे. धुलाई मशीनचं 0.3 किलोवॅट आहे. आता मला काढायचे आहेत युनिट. आता मला काढायचे आहे युनिट. किती किलोवॅट आहे? 0.3 किलोवॅट आहे. प्लस किती घंटे चालत आहे? 31 घंटे तुमची धुलाई मशीन चालत आहे. 31 घंटे, याला मी असं म्हणणार किलोवॅट आवर मध्ये. ठीक आहे. मग आता किती युनिट जळले टोटल आपले? विद्यार्थी मित्रांनो आपले टोटल युनिट जळले 3 1 3, 3 3 9, म्हणजे 9.3 युनिट आपले जळाले. पण एका युनिटला 3 रुपये होतं. एका युनिटला 3 रुपये होतं. मग आपलं लाईट बिल किती आलं? 9.3 गुणिले 3, मग याचा गुणाकार करू. 3 3 9, 9 3 27, म्हणजे आपलं लाईट बिल 27.9 आलेलं आहे. आता मला समजून सांगताना तुम्हाला वेळ नक्कीच लागलाय. आता तुम्हाला येत नाही हे उदाहरण, तुम्ही म्हणणार सर एवढा वेळ लागला तर एक्झामला कमी टाइम असतो. अरे विद्यार्थी मित्रांनो, हे समजून सांगताना नक्कीच वेळ लागतो. एकदम बेसिक पासून तुम्हाला समजून सांगतो, पण तुम्हाला एकदा कळलं नाही, तुम्ही हे उदाहरण फक्त 15 सेकंदात सोडवू शकतात. हे एक्झाम्पल तुम्ही फक्त आणि फक्त मोजून 15 सेकंदात सोडवू शकतात. इट इज माय चॅलेंज. आणि मग आता आपण ऑप्शन बघूया. आपलं उत्तर 27.9 आलेलं आहे आणि इथं 27.9 म्हणजे ऑप्शन नंबर डी आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. 15 ते 20 सेकंदात उत्तर येतो. मग तुम्हाला उत्तर लवकर लवकर येण्यासाठी काय काय करावं लागेल? उत्तर लवकर लवकर येण्यासाठी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करावे लागेल. त्यासोबतच MCQचा सराव करावा लागेल. येते लक्षात? मग असं स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर, मेहनत घेतल्यानंतर, कष्ट घेतल्यानंतर त्याचं फळ नक्कीच भेटतं. हे लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला ह्या एक प्रश्नाचं पण तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलं बरं का. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी जिओ स्टेशनरी ऑर्बिट जिओचे अचूकपणे वर्णन करते. विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब द जिओ स्टेशनरी ऑर्बिट करेक्टली? नंबर 1, समुद्र सपाटीपासून उंची 20,000 किलोमीटर व एक कक्षा परिभ्रमणास 12 तास लागतात. द अल्टिट्यूड म्हणजे हाईट बरं का. अल्टिट्यूड ऑफ 20,000 किलोमीटर अबव सी लेवल अँड द ऑर्बिटल पिरियड इज 12 आवर. नंबर 2, समुद्र सपाटीपासून उंची 36,000 किलोमीटर आहे व एक कक्षा परिभ्रमणास 24 तास लागतात. अल्टिट्यूड ऑफ 36,000 किलोमीटर अबव द सी लेवल अँड द ऑर्बिटल पिरियड इज 24 आवर्स. नेक्स्ट, समुद्र सपाटीपासून उंची 400 किलोमीटर आहे व एक कक्षा परिभ्रमणास 90 मिनिटं लागतात. अल्टिट्यूड ऑफ 400 किलोमीटर अबव द सी लेवल अँड द ऑर्बिटल पिरियड इज 90 मिनिट. आणि यापैकी कुठलेही नाही, नन ऑफ दिस. जिओ स्टेशनरी ऑर्बिट किंवा जिओ सिंक्रोनस ऑर्बिट मध्ये जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स असतात. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टेलिकम्युनिकेशन, मोबाईल कम्युनिकेशन, GPS, D2H, मेट्रोलॉजिकल पर्पजेस, म्हणजे हवामानासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्याला आपण भूस्थिर उपग्रह म्हणतो. जे भूस्थिर कक्षेमध्ये असतात त्यांना भूस्थिर का म्हणतात? त्यांना भूस्थिर यासाठी म्हणतात कारण की हे जे उपग्रह हे 2019 ला आलेला प्रश्न आहे. 2020 आपण आपल्या या सिरीज मध्ये 20 मध्ये आलेले पण प्रश्न आपण डिटेल डिस्कशन केले होते. आता ह्या 19 मध्ये आलेले प्रश्न पण आपण डिस्कस करतोय. माय डिअर फ्रेंड्स, जो काही उपग्रह पृथ्वीच्या भोवती फिरतो त्याला 24 तास लागतात पृथ्वीच्या भोवती फिरण्यासाठी, आणि पृथ्वीला पण स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. आपल्या अर्थला पण स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागत असतात. आणि म्हणूनच तुमच्या असं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या अशी लक्षात येईल की ती म्हणजे हे जे उपग्रह आहे हे सापेक्षता 0 आहे, म्हणजे आपल्याला ते स्थिर वाटतात
आणि त्याची उंची, त्या कक्षाची उंची 36,000 किलोमीटर आहे आणि त्यांना फिरण्यासाठी 24 तास लागतात. तुम्हाला एवढं जरी माहिती असेल फिरण्यासाठी 24 तास लागतात, हे 12 कटलं, 90 कटलं, वरीलपैकी कोणतेही कटलं, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. भूस्थिर कक्षाची उंची 36,000 किलोमीटर आहे. इथं पाठवण्यासाठी आपल्याला जे रॉकेट लागतात ती GSLV प्रकारचे रॉकेट लागतात. याला आपण जिओसिंक्रोनस सॅटेलाइट, जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असं म्हणत असतो. यालाच आपण जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असं म्हणत असतो. हे तुमच्या लक्षात आता आलंच असेल. मग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे ह्या ऑर्बिट बद्दल पण कळालं. याची उंची 36,000 किलोमीटर पर्यंत आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे, वेळ न घालवता बघा. हा प्रश्न आपल्या फिजिक्सचा, प्युअर फिजिक्सचा प्रश्न आहे, आपल्या भौतिकशास्त्राचा प्रश्न आहे. प्रश्न हा प्रकाश या धड्यामधनं आलेला आहे, लाईट या धड्यामध्ये आलेला आहे. हा टिपिकल राज्यसेवेचा प्रश्न आहे आणि याचं रेफरन्स 12th स्टँडर्ड मध्ये येतं. मी तुम्हाला आता सांगतो, फिजिक्सचे 5 प्रश्न येतात, त्यापैकी 1-2 कठीण असतात. प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर करावं, माहीत नसेल तर ह्या प्रश्नाला सोडून दिलेलंच बरं असतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला कॉन्सेप्ट माहिती असेल, जर तुम्ही शिकून घेतलं तर सोपं पण आहे. विचारलं काय, फ्रेस्नल बायप्रिझम मध्ये लॅम्बडा तरंग लांबीची किंमत कशावर अवलंबून असते? द फ्रेस्नल बायप्रिझम व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ लॅम्बडा डिपेंड्स अपॉन व्हॉट. कशावरती ही व्हॅल्यू डिपेंड असते? याच्यासाठी हे फ्रेस्नल बायप्रिझम एक्सपेरिमेंट तुमच्या समोर आहे. फ्रेस्नल या शास्त्रज्ञाने काय केलं, 2 लाईटचे सोर्स घेतले बरं का, त्यांच्यामध्ये इंटरफेरन्स घडून आणलं, म्हणजे लाईटला एकत्र केलं. त्याने काय केलं, एक मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे एक लाईट घेतला, इथं 2 होल पाडले, त्यातनं लाईट पाठवला. आता हा लाईट पुढे गेला, ह्या प्रिझम वरती पडला, याला फ्रेस्नल बाय प्रिझम असं म्हणतो. आणि ह्या प्रिझम वरनं हा लाईट या पडद्यावरती पडला आणि इथून पण हा लाईट गेला आणि मग त्याला काय दिसलं, त्याला काही ठिकाणी डार्क स्पॉट दिसला, काही ठिकाणी ब्राईट स्पॉट दिसला, म्हणजे काही ठिकाणी जास्त उजेड दिसला, काही ठिकाणी कमी उजेड दिसला. याला फ्रेस्नल बायप्रिझम एक्सपेरिमेंट म्हणत असतो. याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे या स्लिटपासनं या पडद्यापर्यंतचं अंतर, याला कॅपिटल डी म्हणतात. आणि जे 2 होल त्या माणसाने केलेले आहेत त्याला स्मॉल डी असं म्हणतात. म्हणजे 2 सोर्समधील अंतर स्मॉल डी आणि हे होल आणि पडदा याच्यामधील अंतर कॅपिटल डी असतं. आणि ज्या तरंग लांबीची, ज्या वेवलेंथची, लक्षात ठेवा याला वेवलेंथ म्हणतो आपण. वेवलेंथ म्हणजे आपण याला तरंग लांबी असं म्हणत असतो, यालाच आपण लॅम्बडा असं म्हणतो. बघा समजून घ्या, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण हे फिजिक्सचे प्रश्न एक्झामला आलेले आहेत, आयोगाने विचारलेले आहेत. तुम्हाला मी रियालिटी सांगतोय, जे तुम्ही सोपं बघत आहात मार्केटमध्ये, जे तुम्ही सोपं वाचताय ते नाही येते हो एक्झामला. एक्झाम खूप डिमांडिंग झाली, जे एक्झामला येत आहे ते वाचा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, PYQ हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आपल्याला गाईड करत असतात की नेमकं तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा दर्जा कसा ठेवायचा आहे. जे सायन्स बॅकग्राऊंडचे असतील त्यांनी नक्कीच 11-12 लेवलचं वाचायचं आहे. आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जमत असेल तर ठीक आहे, नाही तर मग माझ्या अंडर गायडन्समध्ये तुम्ही जे शिकत आहात त्याच्या मदतीने तुम्ही प्रश्नाला टॅकल करू शकतात. तसं मी जेव्हा लाईट टॉपिक घेणार, त्या लाईट टॉपिकमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये हे सविस्तर तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन पाहायला मिळेल. आता मी तुम्हाला प्रश्नाकडे परत घेऊन येतो, पण त्याच्या पहिले एक फॉर्म्युला आपण बघून घेऊ. काय फॉर्म्युला आहे तर याच्यामध्ये जे फ्रिंज विड्थचा जो काही फॉर्म्युला आहे, याला फ्रिंज विड्थ म्हणतो, बीटा इज इक्वल टू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी आपण स्मॉल डी. बी म्हणजे ऍक्च्युली याला बीटा म्हणायचं होतं मला, याला फ्रिंज विड्थ म्हणतात. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ, याला आपण तरंग लांबी असं म्हणतो, याला आपण तरंग लांबी असं म्हणतो. डी म्हणजे डिफरन्स बिटवीन 2 व्हर्च्युअल सोर्स अँड अ स्क्रीन. इथं बघा, हे सोर्स आहे आणि तिकडं स्क्रीन आहे, त्याच्यामधील अंतराला डी म्हणायचं. आणि स्मॉल डी इज अ डिफरन्स बिटवीन 2 व्हर्च्युअल लाईट. ह्या 2 व्हर्च्युअल लाईट मध्ये जे काही अंतर आहे ना, याला आपण स्मॉल डी असं म्हणतो. हे तुमच्या लक्षात येईल. मग अशा प्रकारे हा फॉर्म्युला आपल्या समोर हा तयार झाला. आणि आता आपण या फॉर्म्युल्याला बघूया. आता हा लॅम्बडा म्हणजे तरंग लांबी म्हणजे बीटा इंटू स्मॉल डी आपण कॅपिटल डी. मग एक प्रकारे वेवलेंथ कशावर अवलंबून आहे, वेवलेंथ फ्रिंज विड्थ वरती अवलंबून आहे, सोर्स आणि पडदा याच्यामध्ये अंतरावर अवलंबून आहे, 2 लाईटच्या सोर्स मधील अंतरावरती अवलंबून आहे. मग आता मी प्रश्नाकडे परत तुम्हाला घेऊन येतो. बघा की कशावर डिपेंड आहे, द डिस्टन्स बिटवीन 2 कोहरंट सोर्सेस
दोन संलग्न उगम स्थानातील अंतर बरोबर आहे, त्याला स्मॉल डी असं म्हणतो आपण. फ्रिंजची रुंदी बीटा हे पण बरोबर आहे. फ्रिंज विड्थ म्हणजे बीटा हे पण बरोबर आहे. स्लिट व दूरदर्शिका नेत्रक यातील अंतर म्हणजे कॅपिटल डी हे पण बरोबर आहे. द डिस्टन्स बिटवीन द स्लिट अँड आय पीस हे पण बरोबर आहे. डायरेक्टली 12वीच्या पुस्तकात फॉर्म्युला दिलेला आहे हा, की दॅट फ्रिंज विड्थ इज इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, म्हणजे वेवलेंथ इज इक्वल टू बीटा इंटू स्मॉल डी आपण कॅपिटल डी. डायरेक्टली सरळ सरळ याच्यावरती अवलंबून आहे, सरळ सरळ याच्यावरती तुम्हाला अवलंबून दिसतंय. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबाव. मग जे काही फ्रेस्नल बायप्रिझम एक्सपेरिमेंट आहे तो 12च्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकात दिलाय. म्हणून मी तुम्हाला ह्या आपल्या कॉन्टेंटमध्ये तुम्हाला 11वी 12वीच्या लेवलचा पण जो काही कॉन्टेंट तुम्हाला येतोय तो सुद्धा MPSCच्या अनुषंगाने सांगतोय. परत सांगतो, हे क्लास गट ब साठी येत नाही असे प्रश्न, हे प्युअरली राज्यसेवेचे प्रश्न आहे. हे प्युअरली कृषी, फॉरेस्ट आणि अभियांत्रिकी शाखेमध्ये ज्या काही MPSCच्या परीक्षा होतात, जे आता कंबाईन स्वरूपाचे, अशाच पेपरला असे प्रश्न तुम्हाला येताना दिसतील. त्याच्यामुळे हे प्रश्न जर आपल्याला टॅकल करायचे असतील तर आपल्याला थोडीशी मेहनत मात्र याच्यामध्ये नक्कीच घेणं आहे, हे तुमच्या लक्षात या ठिकाणी आलंच असेल. मग विद्यार्थी मित्रांनो वळूया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा काय आहे, इंटरेस्टिंग प्रश्न, नीट समजून घ्या. एका व्यक्तीचे, आता हा प्रश्न कुठून आला पहिले सांगतो, हा आपला भौतिक शास्त्राचा प्रश्न आहे आणि साधारणपणे प्रकाश म्हणजे लाईट वरती आलेला प्रश्न आहे. लाईटवर बरेच प्रश्न येतात, साऊंडवर बरेच प्रश्न येतात आणि प्लस हा प्रॉब्लेम आहे म्हणजे न्यूमरिकल आहे. अर्थातच हा न्यूमरिकल जो आहे माय डिअर फ्रेंड्स, हा जो प्रॉब्लेम जो काय आहे, हा उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. कसं बनवलंय बघा, एका व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे आणि अशा व्यक्तीच्या चष्म्याच्या भिंगाचे नाभी अंतर किती असेल, अशा व्यक्तीच्या चष्म्याच्या भिंगाचे नाभी अंतर किती असेल असे विचारलेले. अ फोकल लेंथ शुड बी अ स्पेक्टॅकल हॅव अ पर्सन होम द लिस्ट डिस्टन्स ऑफ द डिस्टिंक्ट विजन इज 50 सेंटीमीटर. आता हा प्रश्न कसा सोडवायचा सर आम्हाला सांगा. सांगतो बघा, डोंट वरी. एक लक्षात घ्या, त्यांनी तुम्हाला भिंग विचारलेला आहे. भिंग म्हणजे लेन्स, आणि त्यांनी तुम्हाला नाभीय अंतर विचारले, काय असतं सांगतो. ही अशी असते भिंग, याच्या सेंटर मधनं ऍक्सिस जाते आणि जेव्हा हे सगळे किरण एका पॉइंट वरती जमा होतात याला आपण फोकल पॉइंट असं म्हणतो. तर आपल्याला ह्या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की भिंग सूत्र जे काय आहे, तर हे भिंग सूत्र आपण काय असतं त्याला आपण लेन्स फॉर्म्युला असं म्हणतो. याला आपण लेन्स फॉर्म्युला असं म्हणतो. हे कसं काढायचं ते बघा पहिले. तर याच्यामध्ये बघा 1/f, 1/f म्हणजे f म्हणजे काय, तर बघा f म्हणजे याला आपण नाभीय अंतर असं म्हणतो, याला आपण फोकल लेंथ असं म्हणत असतो. f म्हणजे नाभीय अंतर, f म्हणजे फोकल लेंथ आहे, इज इक्वल टू 1/v. आता v काय असतं, v म्हणजे याला आपण प्रतिमेचे अंतर म्हणत असतो, याला आपण इमेज डिस्टन्स असं म्हणत असतो. हे तुमच्या लक्षात येईल. -1/u. तर u म्हणजे काय आहे, u म्हणजे वस्तूचे अंतर असतं, u म्हणजे वस्तूचे अंतर असतं. यालाच आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणतो, याला आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स असं म्हणतो. याला आपण भिंग सूत्र असं म्हणतो, याला आपण भिंग सूत्र असं म्हणतो. हे आपल्या लक्षात आलंय. मग आता हे प्रश्न सोडवायचा कसा, हा प्रश्न टॅकल करायचा कसा, करायचं नेमकं काय हे सांगा सर आम्हाला. सांगतो. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ऍड करायची, ती म्हणजे सुस्पष्ट दिसतं. आपल्याला जर डोळ्याला कोणताही विकार नाहीये तर डिस्टिंक्ट DDV डिस्टिंक्ट डिस्टन्स विजन जे असतं नॉर्मल माणसाचं, हे 25 सेंटीमीटर पाहिजे. म्हणजे आपल्या साधारणपणे प्रतिमेचं वस्तूचं अंतर हे 25 सेंटीमीटर दिसलं पाहिजे. आणि कधी पण ते ऋण संख्येने दर्शवतात कारण की ती डाव्या बाजूला असते. आता हा जो व्यक्ती दिलेला आहे, आता हा जो व्यक्ती आहे याचं जे काही नॉर्मल व्हिजन आहे, हे नॉर्मल व्हिजन मात्र 50 आहे. निरोगी माणसाचं किती पाहिजे, 25. या माणसाचं 50 आहे. मग त्याने कोणती लेन्स वापरायला पाहिजे,
मग सरळ सरळ इथं भिंग सूत्र फॉर्म्युला वापरूया. 1/f इज इक्वल टू 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. मग 1/f इज इक्वल टू आता 1/u किती आहे, 1/u आहे -50, परत मायनस u ची व्हॅल्यू किती आहे -25. हे मायनस का घेतो माहितीये का आपण, हे मायनस यासाठी घेतो कारण की वस्तू जेव्हा ज्या काही वस्तू डाव्या बाजूला त्याला मायनस घेत असतो आपण, हे लक्षात ठेवा. मग आता इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. बघा हे -1/50 मायनस मायनस प्लस 1/25. आता क्रॉस मल्टिप्लाय करू. -25 अधिक 50 भागिले -25 अधिक 50 भागिले 50 गुणिले 25. 50 मधनं 25 गेले, 25 राहिले, 25 भागिले 50 गुणिले 25, 25 25 गेले, 1/f इज इक्वल टू 1/50 आहे. याचा अर्थ फोकल लेंथ आपल्याला 50 सेंटीमीटर पाहिजे. फोकल लेंथ आपल्याला 50 सेंटीमीटर पाहिजे. हे सरळ सरळ आपण विद्यार्थी मित्रांनो या सूत्रानुसार काढू शकतो, हे तुमच्या लक्षात येईल. आता याची प्रॅक्टिस बऱ्याच जणांना नाहीये. मी याच्या जवळपास साधारणपणे 50 ते 60 उदाहरणं या आपल्या कोर्समध्ये घेणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल संपूर्ण माहिती कव्हर होईल. आता हे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघतोय, थोडंसं फास्ट मी तुम्हाला सांगतोय, पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये आपला टॉपिक होणार आहे हा, त्या टॉपिक मध्ये तो खूप स्लोली आपण जाणार आहे पुढे. ठीक आहे. आता तर हे प्रश्न तुम्हाला सोडून दाखवतोय की कशा पद्धतीने सोडवायचं आहे. आणि मग आपल्याला जर डिटेलमध्ये हे प्रश्न उत्तर करायचे असतील तर आपले लेक्चर्स तुम्हाला डिटेलमध्ये बघावे लागणार आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी द फोकल लेंथ शुड बी किती पाहिजे, 50 सेंटीमीटर पाहिजे. मग हे 25 सेंटीमीटर गेलं, 25 सेंटीमीटर गेलं तर त्याला 50 सेंटीमीटर कॉन्केव घ्यावं लागेल, कॉन्व्हेक्स घ्यावं लागेल. 50 सेंटीमीटर बहिर्वक्र हे आपलं उत्तर पाहिजे. त्याला बहिर्वक्र भिंग 50 सेंटीमीटर पाहिजे. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न हे एक्झामिनेशनला येत असतात आणि हे न्यूमरिकल्स आपल्याला बघायला प्राप्त होत असतात. या प्रश्नोत्तरच्या सिरीजमध्ये तर आपण सगळे प्रश्न डिस्कस करणार, डोंट वरी. सोबत मी जे काही लेक्चर सांगतोय ते नोट डाऊन पण करून घ्या. सोबतच या प्रश्नाचे सगळे विश्लेषणाची PDF पण तुम्हाला लिंकमध्ये देऊन टाकणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात राहू द्या की आपल्याला जर भौतिकशास्त्रामध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर थोडं हार्डवर्क मात्र नक्की आहे. इझी काही नाही या ठिकाणी, ठीक आहे ना. ते एखाद्या अधिकाऱ्याचं मोटिवेशनल भाषण बघायचं आणि झालो अधिकारी असं नाही हो. खूप मेहनत घ्यावी लागते, परिश्रम घ्यावे लागतात. पण ते मेहनत, ती परिश्रम ते चांगल्या दिशेमध्ये पाहिजे तर फायदा होतो, नाही तर मग काही उपयोग नाही आहे. आणि म्हणून चांगला मेंटॉर असणं गरजेचं आहे. सो म्हणूनच तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती अत्यंत बेसिकपासनं डिटेलमध्ये सामान्य विज्ञान सगळं सांगणार आहे. आपल्या फिजिक्समध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये सगळे प्रश्न, सगळे टॉपिक्स आपण कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता आपण हे इथपर्यंत प्रश्न आपण पाहिली. आता याच्या पुढील लेक्चरला याच्या पुढचे प्रश्न आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया आणि आय होप तुम्हाला हे लेक्चर नक्कीच आवडलं असेल. तर पुढच्या सेशनला भेटू आपण आणि पुढच्या सेशनला तुम्हाला आणखीन इंटरेस्टिंग प्रश्न सांगणार, PYQ आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी थांबतोय, तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.